नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्सची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन खूप महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत। एकीकडे ई-केवायसीची अंतिम मुदत वाढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे नोव्हेंबर महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच हप्ता वितरित करण्याची सुरुवात झाली आहे। सध्या ई-केवायसीची अंतिम तारीख नोव्हेंबर 18 आहे, परंतु तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही। एकूण 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी फक्त 80 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे, म्हणजे जवळपास 1,60,00,000 महिलांची ई-केवायसी अजून बाकी आहे। याचे मुख्य कारण ओटीपी न येणे, आधार लिंकिंगच्या समस्या आणि सर्व्हर डाऊन होणे अशा तांत्रिक अडचणी आहेत। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की सर्व्हरची क्षमता वाढवण्यात आली आहे आणि रोज 4 ते 5 लाख ई-केवायसी पूर्ण होत आहेत। आतापर्यंत 1,20,00,000हून अधिक महिलांनी ई-केवायसी केली आहे। तरीही उर्वरित महिलांची परिस्थिती पाहून मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असे मंत्र्यांनी सांगितले। आता आनंदाची बातमी ही आहे की नोव्हेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून याची माहिती दिली। हा हप्ता पुढील 3 दिवसांत सर्वांच्या खात्यांमध्ये जमा होईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पैसा लवकर वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता नोव्हेंबरसोबत ऑक्टोबरचा हप्ता देखील मिळेल, म्हणजेच एकूण 3,000 रुपये एकाच वेळी जमा होतील। मित्रांनो, योजनेचे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्जांची काटेकोर तपासणी करण्यात आली आणि अनेक बनावट लाभार्थी आढळले। याच कारणामुळे ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। अपात्र महिलांची संख्या वाढत आहे आणि जर 1.5 कोटी महिलांनी ई-केवायसी केली नाही तर शासनाचे जवळपास 25,000 कोटी रुपये वाचतील असा अंदाज आहे। निवडणुका जवळ असल्याने थांबलेल्या ई-केवायसी असलेल्या महिलांनाही नोव्हेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरच्या अनुदानाची मागणी केली आहे। आतापर्यंत फक्त एकदाच अनुदान मिळाले आहे, पुढील अनुदान अजून थांबलेले आहे। यावर शासनाने त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्नपूर्णा योजनेची संपूर्ण माहिती मी चॅनलवर अपलोड केली आहे, नक्की पहा। मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेची लेटेस्ट अपडेट। अशाच अपडेट्ससाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि जर तुमची ई-केवायसी अजून बाकी असेल तर आजच पूर्ण करा। चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये भ्रम आहे की केवायसी केल्यास पैसे मिळणार नाहीत, पण सत्य हे आहे की केवायसी न केल्यास पैसे थांबतील। लाभ घ्यायचा असेल तर भ्रम सोडा आणि आजच ई-केवायसी करून घ्या। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि लाईक करायला विसरू नका। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल। आजसाठी एवढेच, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद।